गोंदिया जिल्ह्यात महसूल विभागातर्फे महसूल दिन साजरा करण्यात आला असून अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगाव देवी या गावात महसूल दिन साजरा करत जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर तसेच उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांच्या उपस्थितीत महसूल विभाग, वन विभाग, कृषी विभाग व आरोग्य विभाग यांनी आपल्या विभागाचे स्टॉल लावून गावातील लोकांना त्यांचे उत्पन्नाचे दाखले, राशन कार्ड, आधार कार्ड असे अनेक प्रमाणपत्र जिल्हा परिषद अध्यक्ष, विभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्फत वाटण्यात आले। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। महसूल सप्ताह सुरू आहे। आज बोंडगाव देवी इथे कार्यक्रम घेण्यात आला। काय प्रमाणपत्र आणि काय दाखले वाटण्यात आले? आज बोंडगाव देवी इथे जनतेने मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमात सहभाग घेतलेला आहे। या कार्यक्रमात आज जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय लायकरामजी भेंडारकर साहेब होते। आज आम्ही इथे रेशन कार्डचे वितरण केलेले आहे। त्याचप्रमाणे कास्ट सर्टिफिकेट, 1 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, त्याचप्रमाणे जे आरोग्य विभाग, वन विभाग, आपले पंचायत समिती, कृषी विभाग यांनी त्यांचे वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या योजनांची माहिती तसेच त्या योजनांचा लाभ जनता कशा पद्धतीने घेऊ शकेल त्याची माहिती दिली। त्याचप्रमाणे आधार कार्ड अपडेशनचा कॅम्पसुद्धा आज इथे आम्ही आयोजित केलेला होता। जनतेचा चांगला सहभाग आहे। थँक्यू। बोंडगाव देवी इथे प्रमाणपत्र वाटण्यात आलेलं आहे। काय काय कार्यक्रम कसे काय होते? या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि महसूल विभागाच्या वतीनं महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय घेण्याचं ठरविलेलं आहे। याच अनुषंगानं आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रत्येक मंडळनिहाय कार्यक्रमाचं आयोजन आहे। आपल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात जवळपास 3 मंडळाचे कार्यक्रम झालेले आहेत आणि हा 4था कार्यक्रम या ठिकाणी सातत्यानं सुरू आहे। जसा बोंडगाव मंडळाचा कार्यक्रम आहे याच्यामध्ये आपल्या भागातील जे शेतकरी बांधव आहेत किंवा जी शाळेमध्ये मुलं शिकतात आणि यांची छोट्या छोट्या अडचणी असतात, तसे उत्पन्नाचं दाखलं समजा किंवा जातीचे दाखले बनवायचे असतील, हे तालुक्याच्या ठिकाणी न जाता आपण ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांचं प्रमाणपत्राचं वाटप करतो। एखाद्याचं शिधापत्रिका नसेल त्याला शिधापत्रिका देण्याचं काम आजच्या ह्या समाधान शिबिराच्या माध्यमातून आपण देतो। ठीक, थँक्यू। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।